मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार मंडळी. चला, आज एका अशा जगात जाऊया जे आपल्याला दिसत नाही पण आपलं आयुष्य चालवतं. हो, विजेच्या दुनियेत. आता प्रश्न हा आहे की जी गोष्ट दिसतच नाही ती व्यवस्थित काम करतेय की नाही हे कसं ओळखायचं? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. बघा, इंजिनियर्सकडे ना काही खास उपकरणं असतात. या उपकरणांच्या मदतीने ते या न दिसणाऱ्या विजेच्या प्रवाहाची तपासणी करतात. म्हणजे एक प्रकारे तिचं निदानच करतात. चला, मग बघूया ही उपकरणं कोणती आहेत आणि ती काम कसं करतात. तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं काम म्हणजे सिस्टमची नाडी तपासणं. म्हणजे जसं डॉक्टर आपल्या हृदयाची गती मोजतात, तसंच इंजिनियर्स इलेक्ट्रिकल करंटची फ्रिक्वेन्सी मोजतात. आणि हे काम करण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला म्हणतात डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर. तर हे आहे आपलं पहिलं हत्यार. या डायग्राममध्ये डावीकडे बघा, एक श्मिट ट्रिगर दिसतोय. याचं काम एकदम भारी आहे. बाहेरून येणारा सिग्नल कसाही असो, म्हणजे त्यात कितीही गडबड असो, हा त्याला एका सरळ स्वच्छ सिग्नलमध्ये बदलतो. आणि त्याच्या पुढे आहेत गेट आणि काउंटर. ही जोडीच खरं मोजमापाचं काम करते. आता ही मोजणी होते कशी, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. समजा आपल्याकडे एक कॅमेरा आहे. आपण त्याचा शटर फक्त एका सेकंदासाठी उघडला. त्या एका सेकंदात कॅमेऱ्यासमोरून जेवढ्या गाड्या जातील तेवढ्या आपण मोजू शकतो, बरोबर? अगदी अगदी तसंच हे गेट काम करतं. ते फक्त एका सेकंदासाठी उघडतं आणि त्यावेळेत किती इलेक्ट्रिकल पल्सेस आत येतात हे मोजतं. सोपं आहे ना? हे बघा, या आकृतीमध्ये इथे अगदी स्पष्ट दिसतंय. तो जो गेट इनेबल सिग्नल आहे ना, तो जेव्हा हाय म्हणजे चालू होतो, फक्त आणि फक्त तेव्हाच काउंटर आपलं मोजण्याचं काम सुरू करतो. आणि याच अचूक वेळेमुळे आपल्याला एकदम परफेक्ट फ्रिक्वेन्सी मिळते. ठीक आहे, म्हणजे सिस्टमची नाडी तर आपण तपासली, पण आता पुढचा महत्वाचा प्रश्न, सिस्टमला जी ऊर्जा मिळतीये ती व्यवस्थित वापरतीये की उगा वाया घालवतीये? हे कसं ओळखायचं? तर यासाठी आपल्याकडे आहे पॉवर फॅक्टर मीटर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॉवर फॅक्टर म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टमचं रिपोर्ट कार्ड समजा. पॉवर फॅक्टर जितका चांगला म्हणजे जास्त, तितकी आपली सिस्टम जास्त हुशार, जास्त कार्यक्षम. आणि हो, याचा थेट परिणाम आपल्या वीज बिलावर होतो. कार्यक्षमता जास्त म्हणजे वीज बिल कमी. आता हे पॉवर फॅक्टर मोजायला ना मुख्यत्वे 2 प्रकारची मीटर्स वापरतात. इथे दिसतात तसे. या दोन्हीमध्ये एक गंमत असते. आतमध्ये करंटसाठी आणि व्होल्टेजसाठी वेगवेगळ्या कॉइल्स असतात. जेव्हा वीज वाहू लागते तेव्हा या कॉइल्समध्ये एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि त्या एकमेकांवर जोर लावतात. या जोर आजमाईशमुळे तो मीटरचा काटा पुढे मागे सरकतो आणि आपल्याला थेट पॉवर फॅक्टरचं रीडिंग मिळतं. चला, आता आपण या निदानाच्या शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. मोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यांमध्ये जी वीज वापरली जाते ती असते 3 फेज सिस्टम. मग आता या एवढ्या मोठ्या सिस्टमची एकूण पॉवर कशी मोजायची? यावर इंजिनियर्सनी एक जबरदस्त उपाय शोधलाय. या पद्धतीला म्हणतात 2 वॉट मीटर मेथड. नावाप्रमाणेच या 3 फेजची पॉवर मोजण्यासाठी 3 मीटर नाही तर फक्त 2 वॉट मीटर वापरले जातात. किती हुशारीची पद्धत आहे नाही का? आणि हो, ही तितकीच प्रभावी आणि अचूक सुद्धा आहे. आता ह्या पद्धतीचं सगळं रहस्य या 2 सूत्रांमध्ये दडलंय. पहिलं सूत्र सोपं आहे. दोन्ही मीटर्सची जी रीडिंग्ज आहेत P1 आणि P2 त्यांची फक्त बेरीज करायची, झाली एकूण पॉवर. आणि दुसरं सूत्र थोडं वेगळं आहे. या 2 रीडिंग्सच्या फरकावरून आपल्याला पॉवर फॅक्टर अँगल म्हणजे फाय मिळतो आणि हा अँगलच आपल्याला सांगतो की सिस्टम किती ऊर्जा वाया घालवत आहे. नुसतं बोलून काय होणार? चला, एक खरंखुरं उदाहरण घेऊन बघूया, म्हणजे हे सगळं चित्र स्पष्ट होईल. तर समजा आपल्या पहिल्या वॉटमीटरचं रीडिंग आलं 4.5 किलोवॅट. आता दुसरा वॉटमीटर बघूया. त्याचं रीडिंग आहे -3 किलोवॅट. हो, -3. हे नेगेटिव्ह रीडिंग म्हणजे धोक्याची घंटा आहे. हे आपल्याला थेट सांगतंय की सिस्टमचा पॉवर फॅक्टर खूपच खराब आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात वीज वाया जातीये. ठीक आहे, मग आता ही दोन्ही आकडेवारी म्हणजे P1 आणि P2 आपल्या त्या टॅन फायच्या सूत्रामध्ये टाकूया. आता हे गणित थोडं किचकट वाटेल, पण काळजी करू नका, हे आपल्याला थेट उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि उत्तर आलंय फाय बरोबर 83.27 बघा, यावरून कळतं की ही 2 वॉटमीटर पद्धत किती जबरदस्त आहे.
ती फक्त एकूण पॉवर नाही सांगत, तर सिस्टमच्या आत काय चाललंय याचीही अगदी अचूक माहिती देते. तर मग आता हे सगळं एकत्र करून पाहिलं की लक्षात येतं की इंजिनियर्सकडे एक पूर्ण डायग्नॉस्टिक टूलकिट आहे. या टूलकिटमुळे ते विजेच्या या न दिसणाऱ्या जगाला अक्षरशः पाहू शकतात. एकदा परत आठवूया. फ्रिक्वेन्सी मीटरने आपण सिस्टमची नाडी तपासली, पॉवर फॅक्टर मीटरने तिची कार्यक्षमता मोजली आणि 2 वॉट मीटर मेथडनी तिची एकूण ताकद किती आहे हे पाहिलं. या तिन्हींमुळे आपल्याला त्या सिस्टमच्या आरोग्याचं एक परिपूर्ण चित्र मिळतं. आणि जाता जाता एक प्रश्न. आज आपण जी उपकरणं पाहिली त्यांच्याकडून मिळणाऱ्या या अचूक माहितीचा वापर करून आपण भविष्यात यापेक्षाही जास्त कार्यक्षम, जास्त स्मार्ट आणि जास्त टिकाऊ इलेक्ट्रिकल सिस्टीम कशा बनवू शकतो? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?